नमस्कार. आज भगवान परशुरामांची जयंती, वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया. संध्याकाळी 7:20 जन्म. हा जन्मोत्सव आपण ज्या पद्धतीने भगवान श्री रामांचा जन्मोत्सव सुद्धा घरीच बसून केला, हनुमंतांचा उत्सव सुद्धा घरी बसूनच केला, त्याच पद्धतीने आपण सगळेजण कायद्याचं पालन करणारे असे जबाबदार नागरिक असल्यामुळे राष्ट्र प्रथम हे आपण लक्षात ठेवून आपण हे सगळं आपल्या घरीच, उत्सव असो वा आणखीन काहीही, घरातून बाहेर पडायचं नाही असं म्हटल्यानंतर आपण त्या पद्धतीने ते करतोय, त्याचं काटेकोरपणे पालन करतोय, करू, यात वाद नाही. भार्गवराम, राम, रेणुकानंदन, परशुराम अशा विविध नावांनी जे ओळखले गेले, भृगुकुळामध्ये जन्माला आलेले म्हणून भार्गवराम, रेणुकेचे पुत्र म्हणून रेणुकानंदन, परशु सतत हातात असल्यामुळे परशुराम, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या नावांनी, नाहीतर त्यांचं जन्म नाव हे केवळ राम आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर हे लागोपाठ झालेले जे अवतार आहेत ना, राम, श्रीराम आणि श्रीकृष्ण, यातले श्रीराम श्रीकृष्ण यांची मंदिरं किंवा त्यांच्याबद्दल आपण बरंच काही काही ऐकत असतो. दुर्दैवाने परशुरामांच्या बद्दल जास्त माहिती नाही, कारण परशुरामांच्या बद्दलचा तसा अभ्यास हा विशेषत्वाने झालेला दिसत नाही. परशुराम वेगवेगळ्या पुराणांमध्ये आपल्याला दिसतात, पण विखुरलेल्या कथा दिसतात. एक परशुराम रामायण नावाचा ग्रंथ होता, तो अतिशय दुर्मिळ झालाय. पण आजच्या काळामध्ये जर कोणाला वाचायचं असेल आणि जर कोणाला खरंच जाणून घ्यायचं असेल परशुरामांच्या बद्दल, तर तथा बाबूराव पारखे यांचा रामयशोगाथा हा जो ग्रंथ आहे, कोणत्याही परशुरामांच्या अभ्यासकाला तो ग्रंथ ओलांडून पुढे जाता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असलेला असा तो ग्रंथ आवर्जून वाचा, तर आपल्याला परशुराम जाणून घेता येतील. परशुराम तसं बघायला गेलं तर कोणाचे तरी भगवान नव्हेत, हे सगळ्यांचेच. याचं कारण आहे की प्रत्येक राज्यामध्ये जवळपास यांची मंदिरं आहेत बरं का. 149 मंदिरं ही भारतभरात आहेत, त्यातली एकट्या महाराष्ट्रातच 43 आहेत. याशिवाय सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान आदी ठिकाणी यांची मंदिरं आहेत. शोध श्री परशुराम क्षेत्रांचा नावाचं माधवी प्रकाशनाने एक पुस्तक काढलेलं आहे. प्रभाकर घारपुरे आणि 4-5 जणांनी मिळून ते जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांनी ती मंदिरं शोधून काढली, त्या सगळ्या मंदिरांचंच एक पुस्तक असं त्यांनी तयार केलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे, ते जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल. मुळात मी आज परशुराम चरित्र सांगायला आपल्यासमोर बसलेलो नाही, तर परशुराम चरित्रावरती जे आक्षेप घेतले जातात त्या आक्षेपांचं निराकरण करायला बसलो. दुर्दैवाने होतंय काय की आपल्याकडे आपण या कथा मुळात काय आहेत त्या नीट जाणून घेत नाही, माहिती नसतं. कोणीतरी आपल्याला जे काही पाठवत राहतं ते आपण वाचतो. व्हॉट्सअप, फेसबुक, युनिव्हर्सिटीमध्ये तर या सगळ्याला प्रचंड उधाण आलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यातून बुद्धिभेद निर्माण करणाऱ्याच कथा जाणीवपूर्वक टाकल्या जातात, तशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. दुर्दैव आहे की हे विचारणारे सुद्धा हिंदूच असतात, पण यांना असं वाटत नाही की बाबा आपल्या धर्मामध्ये जे दशावतार सांगितलेले आहेत त्यातला एक अवतार परशुराम अवतार आहे म्हटल्यानंतर आपण कुठेतरी आपल्या अवताराला नावं ठेवतोय. आपण याचा अभ्यास करायला पाहिजे किंवा आपण याच्यावरती काहीतरी वाचायला पाहिजे. जर ते वाचन होत नसलं तर ते करायला पाहिजे. त्यातला कोणीतरी, सध्या काय आहे, सध्या ट्रेंडच असा झालेला आहे की इतिहास, श्रद्धास्थानं किंवा धार्मिक प्रतीकं यांना मुद्दाम धक्के द्यायचे किंवा त्याला विकृत वळण लावण्याचं काम हे जमाते पुरोगामींचं चालू असतंच. बरं, ते काय करतात, हिंदू धर्मावर हल्ला नाही करायचा, एकेकट्या प्रतीकांवर हल्ला करायचा. एकेकटे प्रतिकारांवरती हल्ला करणं हे खूप सोपं असतं ना, म्हणून मग सावरकरांवर हल्ला केला जातो किंवा शंकराचार्यांवरती हल्ला केला जातो. हे जे हल्ले असतात ना, हे हल्ले या कारणाकरता असतात.
पक्षांतर्गत सुद्धा आपण पाहिलं तर एखाद्या पक्षावर पक्ष म्हणून हल्ला नाही चढवला जात, त्यातल्या एखाद्या माणसावरती हल्ला चढवला जातो, त्याच्याबद्दल बोललं जातं. किंबहुना एखाद्या माणसाबद्दल जर अमक्या पक्षाला राग येतो असं वाटत असेल, ह्याचं उत्तम उदाहरण सावरकरच आहे, तर जाणीवपूर्वक असं एकटी दुकटी प्रतीकं निवडायची आणि त्याच्यावर हल्ला करायचा. तसं हिंदू धर्मावरती हल्ला करण्यापेक्षा परशुरामांवरती हल्ला करायचा आणि मग त्यांच्याबद्दल असं वाटेल ते काढायचं. पण त्याच्याबद्दलचं एक आपल्याला सुभाषित सांगून ठेवतो, ते लक्षात ठेवा. विना गुरुभ्यो गुणनीरधिभ्यो जानाति तत्त्वं न विचक्षणेपि आकर्ण दीर्घायित लोचनोपि दीपम बिना पश्यति नांधकारे. काना एवढे लांब डोळे असले तरी अंधारात दिव्याशिवाय दिसत नसतं, त्याचप्रमाणे कितीही विचक्षण मनुष्य असला तरी सुद्धा त्याला गुरुशिवाय म्हणजेच योग्य मार्गदर्शक असल्याशिवाय मूळ तत्व काय आहे ते कळत नाही. आणि म्हणून याकरता मी मुद्दाम जे ग्रंथ सांगितले, एक रामयशोगाथा सांगितलं, डॉक्टर भारती सुदामे ज्यांचा मला हा आत्ता जे बोलतोय ना याच्याकरता खूप उपयोग झाला, नागपूरला असतात त्यांनी लिहिलेली भृगुनंदन नावाची कादंबरी आहे. अर्थात कादंबरी आहे म्हणून कोणाचं कदाचित तोंड वाकडं होईल, पण आपल्याला एक सांगतो, त्या कादंबरीच्या सुरुवातीला त्यांनी जो काही जवळपास 25-30 पृष्ठांचा इतिहासाचा उहापोह केलाय तो अतिशय महत्वाचा आहे, तो वाचनीय सुद्धा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने जर आपण वाचलं तर आपल्याला कळेल. नंतर डॉक्टर रजनीश कौशिक यांचं हिंदीमधलं भगवान परशुराम या नावाचं एक पुस्तक आहे. याशिवाय वेगवेगळ्या पुराणांमध्ये या ना त्या रीतीने अगदी रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा परशुरामांचं चरित्र आलेलं आहे. त्यामुळे होतं काय की परशुराम चरित्र सांगताना सुद्धा कित्येक वेळेला आमचे कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार हे सुद्धा सांगताना त्या जुन्या रूढ असलेल्या कथा या तशाच्या तशा सांगतात, पण त्याच्या मागे जाऊन काय आहे नेमका उद्देश, काय नेमकं असेल हे सांगत नाहीत. त्यामुळे काही बाबतीतला हा दोष या धार्मिक लोकांच्याकडे सुद्धा जातो. मी स्वतः त्या क्षेत्रात असूनही कुठेतरी आत्मपरीक्षण हा भाग असायला पाहिजे या कारणाकरता सांगतोय. आणि मग इतर लोक टपून बसलेलेच येतो. आणि यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जो त्यांच्यावरती जाणीवपूर्वक घेतला जाणारा जे आरोप आहेत ते आरोप दोन आपल्याला माहिती आहे, एक मातृहत्यारा आणि दुसरा क्षत्रिय हंता, हे 2 आरोप केले जातात. आता मातृहत्यारा याच्याबद्दल एक संशोधन आपल्याला सांगतो की जमदग्नींचं जे गुरुकुल होतं ना, ते गुरुकुल दृश्यद्वती या नदीच्या किनारी होतं. जवळपास 10,000 विद्यार्थी तिथे राहत होते. म्हणजे गुरुकुल केवढं मोठं असेल. गुरुकुल मोठं असेल म्हटल्यानंतर तिथे शिकवणारे इतर ऋषी वगैरे असतीलच, त्यांच्या ऋषी पत्नी असतील, त्यांची मुलं बाळं असतील, इतर ही सगळी 10,000 मुलं होती. या सगळ्यांच्या करता म्हणून पाण्याची केवढी तरी मोठी अशी व्यवस्था लागणार असेल, यात वादच नाही. त्याकरता परशुरामांनीच रामहृद नावाचा एक मोठा तलाव निर्माण केलेला होता. त्यामुळे या सगळ्यांच्या स्नानापासूनचा सगळा भाग हा तिथे होत होता अगदी सहजपणे. स्वाभाविकपणे जर हे इतकं जवळ आहे तर मग माता रेणुका जवळपास 5 मैल दूर असलेल्या जलाशयावरती पाणी भरण्यासाठी का जाईल, असा आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. की जवळ जर हे सगळं असून बरं एवढं करून ती मुख्य कुलपतींची पत्नी आहे, हो कोणीतरी नाही आहे ना, जमदग्नी हे कुलपती आहेत, त्यामुळे त्यांची पत्नी असलेली तिला स्वतःला पाणी भरायला जावं लागलं असेल का? कोणीतरी शिष्य पुढे झाला असता, मी स्वतः आणून देतो असं त्यांनी म्हटलं असतं, म्हणजेच तो तिथे जाऊन हे सगळं काम सहज करू शकला असता. मग त्याच्या पुढचा आणखीन जो भाग येतो की तिथे जो गंधर्वांची क्रीडा चाललेली होती, ती गंधर्वांची क्रीडा बघण्यामध्ये तिचं भान हरपलं, मन विचलित झालं. आता गंमत बघा, इथे रेणुका मातेचं वय लक्षात घ्या. तिला एकूण पुत्र 5, त्यातला 5वा सगळ्यात शेवटचा राम म्हणजे परशुराम आहेत. ते साधारणपणे 25 वर्षाचे आहेत. म्हणजे रेणुका मातेचं त्यावेळेला वय हे साधारणपणे 60च्या आसपास असेल. बरं ती कोणीतरी नाही हो, ती ऋषीपत्नी आहे, शिवाय इक्ष्वाकू कुलीन राजकन्या आहे, कोणीतरी उच्छृंखल अशी तरुणी नव्हे ती. ते वय हे विरक्तीचं वय असतं. आणि तसंही तो काळ लक्षात घ्या, त्रेतायुगाचा काळ आहे. आणि त्रेतायुगाचा काळ हा आदर्श संबंधाची मर्यादा राखणं
हे मूल्य पाळणारा होता. आणि याशिवाय रेणुका मातेला देवीच्या स्वरूपात आपल्याकडे दाखवलेल्या माहूरला आपण गेलो तर आपण दर्शन घेतोच. त्यामुळे हे जे काही सांगितलं जातं ना, हे मुळातच किती चुकीचं आहे ते आपल्याला कळतं. बरं, यातून आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतो की समजा ही सगळी कथा आपण खरी मानली आणि त्याच्यामुळे पित्राज्ञेने परशुरामांनी समजा तिचा वध केला, क्षणभर खरं माना बरं का, तर सांगणारे फक्त एवढंच सांगतात हो. मग सांगायची जर असेल ना कथा, तर मग कथा पूर्ण सांगायची की त्याच्या पुढे जेव्हा प्रसन्न होऊन पित्याने सांगितलं वर मात, त्या क्षणाला आपले चारही भाऊ आणि आपली माता जिवंत होऊन उठावी आणि तिच्या लक्षात काय घडलं ते राहू नये, हा वर का मागितला हो? बरं, ते उठवल्याचं ते मात्र या लोकांना मान्य नाही. कमाल आहे. म्हणजे कथा मान्य करायची ती अर्धीच, म्हणजे स्वतःला जे सोयीचं आहे तेवढंच फक्त मान्य करायचं आणि जे स्वतःला सोयीचं नसेल ते मात्र सांगायचं सुद्धा नाही. मग एकीकडे जर तुम्ही मातेची हत्या केली हे जर तुम्ही खरं मानत असाल तर मग तिला उठवली हे सुद्धा खरं मानायला पाहिजे. पण हे मानलं जात नाही. मुळात या मातृहत्येबद्दल आमच्या डॉक्टर कौशिकांनी जी हकीकत दिली आहे ना, ती हकीकत ही मला जास्त ग्राह्य वाटते. त्यांनी अशी हकीकत दिली आहे त्यांच्या भगवान परशुराम या पुस्तकामध्ये की ते म्हणतात आपल्या शास्त्रामध्ये 3 माता सांगितल्या आहेत ना, स्वमाता, भूमाता आणि गोमाता. म्हणजे स्वमाता आहेच, पण भूमी ही सुद्धा माता आहे आणि गाय ही सुद्धा माता, ही आपल्याकडची असलेली धारणा आहे. मग परशुराम ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेलेले होते त्यावेळेला त्यांनी पाहिलं की लोहित नद जो होता, लोहिताला आता ब्रह्मपुत्रा हे नाव आहे, तो त्यावेळेला तिथल्या असलेल्या डोंगर राजीमुळे इतका अडलेला होता की त्या भागामध्ये सतत पूरस्थिती असायची आणि पूरस्थिती असल्यामुळे आजूबाजूला फक्त ते पाणी पसरत जायचं पुराचं. त्यामुळे गावाच्या गावं उद्ध्वस्त झालेली होती, अवस्था तिथे होती. आणि हे पाहिल्यानंतर परशुरामांनी आपल्या परशुच्या साह्याने त्या तिथल्या भूमातेचं म्हणजे डोंगराचं खंडन केलं, विदीर्ण केला तो. म्हणजेच नदाला वाहण्याकरता त्यांनी वाट दिली आणि पश्चिम वाहिनी अशा प्रकारचा त्याला मार्ग मोकळा करून दिला. हे झालं मातृहत्या एका बाजूला भूमाता म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला पुनर्जीवित. कारण काय की त्यामुळे संपूर्ण पुढची सगळी जमीन आणि तिथली आजूबाजूची जमीन ही राहण्यायोग्य बनली, सुजलाम सुफलाम बनली, लोक आनंदाने तिथे राहायला लागले. हा जो सगळा भाग त्यांनी केला. बरं, यात आणखीन भृगुकुल हे काय आहे ते सुद्धा लक्षात घ्या. कारण भृगुकुलामध्ये शिल्पशास्त्र हे भृगूंनीच निर्माण केलेलं हे शिल्पशास्त्र, कारण प्राचीन काळापासून या सगळ्याचे अभ्यास करणारे वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ हे आपल्याकडे होते. याचं कारण समजा ते जर नसते तर मग शिल्पशास्त्र, जलशास्त्र, गणितशास्त्र, खनिजशास्त्र, बांधकामशास्त्र, अस्त्रशास्त्र, आयुर्वेदशास्त्र ही सगळी कशी निर्माण झाली असती हो? आपोआप गंमत म्हणून बसून काहीतरी केलं आणि कोणाला तरी स्फुरलं आणि ती निर्माण झाली. दक्षिणेकडे आज आपण शेकडो वर्षांपूर्वीची अत्यंत अप्रतिम अशी शिल्प बघतो ना, भले काही खंड झालेली आहेत पण अशी असली तरी त्या शिल्पांच्या मधला बारकावा हा सुद्धा आपण बघतो. बरं, त्यांनी स्वतःच या शिल्पशास्त्राचे 3 भाग केले: धातुखंड, साधनाखंड आणि वास्तुखंड. अधिक माहिती जर हवी असेल ना, कृष्णाजी विनायक वझे, आज दुर्दैवाने त्यांची फारशी पुस्तकं उपलब्ध नाही आहेत, पण 6-7 पुस्तकं या माणसाने लिहिली. जुन्या काळचा इंजिनियर असलेला माणूस. आणखीन त्याचं वैशिष्ट्य सांगतो, पाकिस्तानमधलं सक्करवरचं धरण जे बांधलेलं आहे, कारण त्यावेळेला पाकिस्तान निर्माण झालेला नव्हता बरं का, त्यामुळे सक्करवरचं जे धरण बांधलेलं आहे ना ते ह्या वझ्यांनी बांधलेलं आहे. त्यांना रावबहादुरकी सुद्धा दिलेली होती त्या काळाकरता. आणि जेव्हा टिळकांची भेट झाली त्यावेळेला टिळकांनी त्यांना सांगितलं की हे सगळं आपल्या कुठेतरी प्राचीन शास्त्रामध्ये असेल ना तर त्याचा शोध घ्या. आणि मग या माणसांनी शोध घेतला आणि भृगूंचं हे शिल्पशास्त्र याच्यावरती लिहिलेलं अप्रतिम पुस्तकं ही त्यांची आहेत. त्यातली जी पुस्तकं आज मिळत आहेत, मला असं वाटतं पुण्याच्या वर्धा प्रकाशनाने त्यातली बहुतेक 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, म्हणजे ती आजही मिळत आहेत. तर असं जर आपण पाहिलं तर आपल्याला कळेल. नाहीतर आमच्याकडे काहीही नव्हतं, आम्ही सगळे रानटी होतो आणि आमच्याकडच्या लोकांना काहीही येत नव्हतं, हेच जे सातत्याने आपल्या डोक्यावरती मारण्याचा प्रयत्न केला जातो, हा प्रयत्न आपल्याकडे
तसाच केला जात राहील, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि या कारणाकरता जे दिलेलं आहे आपल्याकडे त्या पद्धतीने आपण बघत नाही. बरं, यात आणखीन दुसरी गोष्ट की जमदग्नींना त्यांना रेणुकेला यायला उशीर झाला म्हणून जमदग्नी अत्यंत क्रोधित झाले. अहो, कुठचंही पुराण काढून बघा जिथे जमदग्नींचा उल्लेख येतो असं तुम्हाला जमदग्नींचा उल्लेख हा नेहमी जितक्रोध म्हणूनच दिसेल. मग ते एकाएकी असे क्रोधित त्याच वेळेला कसे काय झाले हो? बरं, आणखी एक कथा सांगितली जाते की एकदा रेणुका माता असाध्य व्याधीनी आजारी होती. त्यावेळेला धन्वंतरींनी असं सांगितलं होतं की हिमालयामधल्या केदार पर्वतावरती अमुक अमुक औषधी मिळेल, ती औषधी जर आणली आणि त्याचा प्रयोग केला तर हिचे प्राण वाचतील. आणि त्याकरता परशुराम अत्यंत वेगाने गेलेले आहेत आणि ती औषधी घेऊन आले. ती औषधी दिल्यानंतर आधी ती मिळाल्याबरोबर खुश होऊन जमदग्नी असं म्हणतायत त्यांना की अरे, तू केवळ हिचेच नव्हेस तर माझे सुद्धा प्राण वाचवले आहेस. आता मला सांगा, असं म्हणणारे जमदग्नी हे अशा पद्धतीने वर्तन करतील का? ह्या सगळ्याचा कुठे न कुठेतरी जर आपण विचार केला तर आपल्याला कळेल. बरं, भृगुकुळात हे सगळं शास्त्र जे चालत आलेलं आहे ते अर्थातच पिढ्यानपिढ्या पुढे जात होतं. यातल्या नगररचना आणि जलरचना या शास्त्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने लोहितला जागा करून दिली परशुरामांनी, त्या पद्धतीने त्यांना यात सुद्धा गती होती असं म्हणता येतं अपरांताच्या निर्मितीमुळे. कारण अपरांताची जी निर्मिती त्यांनी केली आहे त्याच्याबद्दल पुढे वास्तव परशुराम हे श गो लिमायांचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख असा केलेला आहे की डॉक्टर अशोक मराठे डेक्कन कॉलेजचे प्रपाठक हे 2005 ते 2011 या काळामध्ये श्रीवर्धन ते सिंधुदुर्ग या भागात भूकंपामुळे जे भूस्खलन होत होतं त्याच्या अभ्यासाकरता म्हणून तिथे गेले वेळणेश्वरला. आणि वेळणेश्वरला राहून तिथे जी उपग्रहांची चित्र त्यांना मिळाली त्यात त्यांना समुद्राच्या किनाऱ्यापासून आतमध्ये भिंत सदृश्य बांधकामं दिसली. आणि त्यामुळे पाणबुडे पाठवून त्यांनी तिथे त्याचा शोध घेतला. त्यावेळेला सिंधू संस्कृतीच्याही पेक्षा जुनी 8,000 वर्षांपूर्वीची अशी कोकण संस्कृतीचा शोध लागला. 250 किलोमीटरच्या किनारपट्टीवरती 3 मीटर उंचीच्या 12 दगडी भिंती या एकाच प्रकाराने ह्या बांधलेल्या तिथे आढळल्या. तो जो भाग आहे, ती जी गावं आहेत ती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहेत. श्रीवर्धन, केळशी, कोळथर, दाभोळ, एनरॉन जेट्टी, वेळणेश्वर, जयगड, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये. म्हणजे हे सगळं अपरांताची स्थापना करतेवेळी अपरांताची स्थापना ही सुद्धा नुसतीच झाली आहे का? नुसताच एक भाग समुद्र मागे हटवला आणि तिथे वसवलं गेलं एवढंच झालं का? नाही, तिथे इतर सगळी माणसं आणली ना. आता त्या काळातल्या परंपरेप्रमाणे ज्या काळाचा आपण विचार करतो त्या काळात उभं राहायचं बरं का, तर आपल्याला कळतं, अन्यथा नाही कळणार. त्या काळातला आपण जर विचार केला तर आपल्याला कळतं की याचा अर्थ 4ही वर्णाच्या लोकांना तिथे आणलेलं आहे, तिथे वसवलेलं आहे, सगळ्यांना जमिनी दिलेल्या आहेत. हा सगळा भाग परशुरामांनी तिथे केलेला आहे. म्हणजे त्याच्याकरता त्यांनी किती परिश्रम घेतलेले असतील. आज ज्या वेळेला चिपळूणला परशुराम क्षेत्री आपल्याला जे मंदिर दिसतं ज्याच्यामध्ये काम, परशुराम आणि काळ या तिघांच्या मूर्ती असलेल्या तिथे आपल्याला दिसतात. काळ आणि काम या दोन्हीवरती विजय मिळवलेले असे परशुराम, म्हणून त्या तिघांच्या मूर्ती या आपल्याला तिथे दिसतात. हा जर सगळा भाग आपल्याला नजरेआडच करायचा असेल, किंबहुना याच्यावर काही आणखीन अभ्यास करायचा नसेल, माझं म्हणणं आणखीन अभ्यास करावा. जे त्यातले आहेत त्यांनी आणखीन संशोधन करावं, लोकांच्या समोर मांडावं. पण जे इतर लोक पसरवत राहतात तेच आम्ही आणखीन पुढे पसरवत राहणं, ह्याच्यामध्ये काय बरं कोणता मोठा शहाणपणा आहे ते मला अजून कळलेलं नाही. तशीच दुसरी गोष्ट मगाशी म्हटली त्याप्रमाणे, पहिलं मातृहत्याऱ्याच्याबद्दल झालं. आता दुसरी गोष्ट म्हणजे 21 वेळा म्हणे पृथ्वी निक्षत्रिय केली. निक्षत्रिय या शब्दाचा अर्थ कळतो ना? निक्षत्रिय याचा अर्थ एकही क्षत्रिय शिल्लक न राहणं. मग 21 वेळा कसं होईल हे? झालं तर एकदाच होईल ना. 21 वेळा म्हणजे प्रत्येक वेळेला क्षत्रिय होते, ही एक गोष्ट. दुसरीकडे म्हणजे मग 21 वेळा असं म्हणणं हे सुद्धा खोटं आहे. कुणीतरी काहीतरी बोलण्याच्या नादामध्ये त्यांनी 21 वेळा त्यांच्या ज्या जैत्र यात्रा झालेल्या आहेत
त्याच्यामुळे कोणीतरी हे पसरवलेलं आहे, याच्या पलीकडे या बोलण्याला काहीही अर्थ नाही. मग त्याच्याकरता काय सांगितलं जातं की जमदग्नी ज्या वेळेला गेले त्यावेळेला म्हणे रेणुका मातेने 21 वेळा आपली छाती बडवून घेतली. कुठेतरी आणखीन कोणीतरी सांगितलं नाही, त्यांच्या अंगावरती 21 वार झाले होते. म्हणजे त्या 21ला काहीतरी साधर्म्य राखेल असं काहीतरी तयार करायचं आणि असं काहीतरी सांगायचं. हा मला तरी ते सगळं बघताना ना पोरकटपणा वाटतो. याचं कारण असं आहे की ती ऋषीपत्नी हो, भले जे मृत्यू आलेला आहे जमदग्नींना सहस्रार्जुनाने जे केलेलं आहे त्याबद्दल वाईट वाटणं, हे सहस्रार्जुनाच्या मुलांनी त्याबद्दल वाईट वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. नैसर्गिकरित्या मृत्यू येणं हा भाग वेगळा आणि अनैसर्गिकरित्या अशा पद्धतीने मृत्यू येणं हे वाईट. पण म्हणून ती दुःखाचं भडक प्रदर्शन करेल का? जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, हे तिच्यासारख्या ऋषीपत्नीला माहिती नाही का? बरं, त्यावेळेला त्या सगळ्या दुःखाच्या काळामध्ये तिने 21 वेळा छाती बडवली किंवा यांच्या अंगावर 21 वार झालेले होते. हे सगळं कोण मोजत बसलं होतं? म्हणजे याचा अर्थ आपण एखाद्याला म्हणतो की नाही की तुला 1000 वेळा सांगितलं मी, याचा अर्थ खरंच 1000 वेळा सांगितलेलं असतं. किंवा तुझ्यासारखे 56 पाहिलेत असं म्हणतो. खरंच असं काही असतं का? यावरून किमान सुज्ञांच्या लक्षात यायला काहीही हरकत नाही. पण तेवढंच धरायचं आणि ते शब्दशः करून आपल्याकडे जे पुराणांमध्ये काही त्याज्य धर्म सांगितलेत बरं का. आमच्या डॉक्टर शंकरराव अभ्यंकरांनी हिंदू धर्माचे स्वरूप नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पहिला विधर्मा, बाधा आणणारं वर्तन. दुसरं परधर्म, म्हणजे आपल्या धर्मापासून, धर्म याचा एक अर्थ कर्तव्य असा आहे बरं का, तेव्हा कर्तव्यच्युत होणं. नंतर सांगितलंय आभासा, म्हणजे आपला आश्रम सोडून स्वेच्छाचरण करणं. त्यानंतर सांगितलंय उपधर्म, म्हणजे दांभिक किंवा पाखंडी असणारे. आणि शेवटचा सांगितलाय छल, म्हणजे धर्मग्रंथांचा आपल्याला हवा तसा सोयीस्करपणे अर्थ लावणारे. म्हणजे हे सगळे अनुक्रमे कोण असतात तर त्यात ते सांगतात की नास्तिक, स्वैराचारी, चंगळवादी, ढोंगी आणि अभ्यास न करता जे वाटते मोकळे होणारे, ठेवणं, जातीय भांडण लावणं, जे चांगलं आहे जे प्रस्थापित आहे ते उद्ध्वस्त करणं आणि स्वैराचार देणं, एवढाच यांचा हेतू असतो असं त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये अतिशय अचूकपणे नमूद केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कितीही काहीही गोष्टी दाखवा तरी सुद्धा काय होतं माहिती आहे, यस्वभावो हि यस्यास्ति स नित्यम दुर्तिक्रमाः श्वा यदि क्रियते राजा तत्किन नाशनात्युपानहम, असं एका सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याचा जसा स्वभाव असतो ना तो बदलता येत नाही. समजा कुत्र्याला राजपदी बसवलं तरी जोडे चावण्याची आपली सवय तो विसरत नसतो. तशा प्रकाराने हे लोक वागतात. यांना कारण मुळात समजून घ्यायचं नसतं. समजून घ्यायचा भाग ज्याच्याकडे असतो ना तो किमान या गोष्टी ऐकतो, विचार करतो त्याच्यावरती. वाटल्यास एखादा त्यातला जो अभ्यासू माणूस असेल, अधिकारी माणूस असेल, अशाकडे जाईल आणि आपलं शंका समाधान करून घेईल. पण ज्यांना ते करायचं नसतं ते अशाच प्रकाराने राहणार. म्हणून त्या कार्तवीर्य अर्जुन आहे ना, सहस्रबाहू ज्याला म्हटलं जायचं, हा कोणीतरी नाही आहे बरं का. हा स्वतः सुद्धा भक्त होता आणि दत्तभक्त असताना त्यांनी दत्तांच्याचकडे असं हे मागितलेलं होतं वरदान की माझा मृत्यू तुमच्यासारख्याच श्रेष्ठ अशा माणसाच्या हातून यावा. तरी ते राज्यपदाची हवा लागणं हा भाग होतो. आणि मग त्यांनी जमदग्नींच्याकडून जी कामधेनू बलपूर्वक हरण करून नेली त्याच्यानंतर झालेला जो उत्पात आहे, ज्याच्यामध्ये त्या कार्तवीर्याचा नाश झाला. मग त्याच्या मुलांनी जाऊन जमदग्नींना मारलं. जमदग्नींना मारल्यामुळे क्रोधित झालेल्या परशुरामांनी त्या मुलांना मारलं. आणि हे सगळं झाल्यानंतर परशुराम जे त्याच्यानंतर बाहेर पडलेत त्या जैत्र यात्रा म्हणून संबोधल्या गेलेल्या आहेत. त्या 21ही जैत्र यात्रेंचं रामयशोगाथेमध्ये जे निर्दयी राजे होते,
जे अधर्मी राजे होते, परत धर्म या शब्दाचा अर्थ काटेकोरपणे लक्षात घ्या, राजधर्म हा सुद्धा आपल्याकडे धर्म याच्याच अंतर्गत मोडतो. त्यामुळे राजधर्म जे पाळत नव्हते, नाही तर मला सांगा की इक्ष्वाकू कुळ कसं काय राहिलं. त्यामुळे जे चांगले राजे होते, जे धर्माने वागणारे होते, जे न्याय्य मार्गाचा अवलंब करणारे होते, अशांना त्यांनी हातही लावलेला नाही. हा भाग कधी कोणी सांगतं का? सर्रास फक्त असंच सांगितलं जातं. कारण काय? अकारण वाद. आणि हा वाद आपल्याकडेच दिसतो बरं का, महाराष्ट्रामध्ये. नाही तर बाहेर आपण बघाल, राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे या सगळीकडे जर आपण फिरलात तर आपल्याला कळेल की तिथे परशुरामांना भजणारे सगळ्या ज्ञातीतले लोक आहेत, सर्व समाजातले लोक आहेत. पण हे जर समजून घ्यायचं नसेल तर मात्र मोठं कठीण भाग होतो. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. त्यामुळे या 21 जैत्र यात्रा त्यांनी काढल्यानंतर मग त्याच्या पुढे आपण ज्या वेळेला बघतो, कारण मला हे 2 महत्त्वाचे जे आक्षेप होते ना, त्या आक्षेपांच्या बद्दल बोलायचं होतं. त्यामुळे त्या 2 आक्षेपांच्या बद्दल आपल्याला सांगून झालं, त्याचं निराकरण हा भाग झाला. टेंबेस्वामींनी अप्रतिम असं परशुरामांचं चरित्र हे लिहिलेलं आहे. तेव्हा ते जर आपण पाहिलं, कारण श्री दत्त महात्म्यामध्ये 18 ते 24 या अध्यायांच्या मध्ये परशुरामांचे चरित्र हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. दत्तात्रेयांनी परशुरामांना अनुग्रह देऊन त्यांना त्रिपुरा विद्येचा उपदेश केलेला आहे. आणि त्या दोघांचा संवादरूपी असं त्रिपुरा रहस्य नावाचा ग्रंथ आहे. पुढे तेच परशुरामांनी गोरक्षनाथांना दिलं असं म्हटलं जातं. त्यामुळे हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्याला परशुरामांच्या अवताराची कल्पना. बरं, हा अवतार सगळ्या काळात आपल्याला दिसतो, कारण हा चिरंजीव म्हणून म्हटला गेलेला आहे. त्यामुळे पृथ्वी जवळपास जिंकली, जवळपास म्हणतोय मी, पण तरी तिचं स्वामित्व स्वतःकडे ठेवलं नाही. उलट ती दान देऊन टाकली. आणि मग दान दिल्यानंतर स्वतःकरता भूमी उरली नाही, म्हणून अपरांताचं केलेलं निर्माण आहे. ती भूमी नव्याने निर्माण केली आणि नंतर तिथे जाऊन राहायला लागले. आपल्याला रामकथेमध्ये, रामायणामध्ये सुद्धा परशुराम दिसतात. महाभारतामध्ये सुद्धा भीष्मांच्या निमित्ताने, कारण भीष्मांच्या बरोबर त्यांचं युद्ध झालेलं आहे. ज्या युद्धामध्ये 23 दिवस वगैरे चाललेलं युद्ध आहे बरं का, ज्या युद्धामध्ये भीष्मांचा पराक्रम बघून, भीष्म त्यांच्याकडे पूर्वी शिकलेले होते, भीष्मांचा पराक्रम बघून ते भीष्मांना म्हणतायत की तू मला जिंकलस. आता तू मला जिंकलस ह्याचा सुद्धा काही जण असा काय आपल्याला हवे तसे अर्थ काढणारे लोक आहेत ना. त्यामुळे परशुरामच म्हणतायत तू मला जिंकलस, याचा अर्थ भीष्मांनी परशुरामांना पराजित केलं. ज्याला जे म्हणायचे ते त्यांनी म्हणावं, ते तो म्हणायला मोकळा असतो. याच्या पलीकडे आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण त्याच्यानंतर ते महाभारतामध्ये 3-4 वेळा तरी आपल्याला परशुराम दिसतात. आपल्याला कृष्ण चरित्रामध्ये परशुराम दिसतात, ज्याच्यामध्ये एकदा जरासंधाच्या बरोबरच्या युद्धामध्ये कृष्णांना दुर्ग युद्ध वगैरे कसं करायचं याचा सुद्धा उपदेश हा परशुरामांनी केलेला आपल्याला दिसतो. असं ह्या तिन्ही युगामध्ये परशुराम आपल्याला व्यापलेले दिसतात. कुठे ना कुठेतरी, कोणत्या ना कोणत्या तरी संदर्भात अशा या परशुरामांच्या दिव्य अवताराचं आज आपण स्मरण करूया. खरं तर नित्य असावं, कारण माझं म्हणणं हेच आहे की जे अन्यायी आहेत त्यांचा नाश करण्याकरता, म्हणजेच भगवंतानी जे पुढे गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या कारणाकरताच हा झालेला आपल्याला अवतार हा दिसतोय, विनाशायच दुष्कृतम. तेव्हा त्या पद्धतीने पाहिलं तर आपल्याला कळेल. अन्यथा या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्येच राहायचं असेल तर त्याला कोण काय करणार, इतकंच सांगतो. आणि या ठिकाणी नमामि भार्गवम रामम रेणुका चित्तनंदनम. नमस्कार. सुरक्षित रहा, काळजी घ्या.